नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयुर्वेदा मराठीमध्ये। आपले थेरी पेपर फर्स्ट इयरचे थेरी पेपर संपलेले आहेत। आता यानंतर वायवा होत असते। आता वायवामध्ये कशा पद्धतीने क्वेश्चन्स विचारले जातात, वायवाची प्रिपरेशन कशी करायची, तर हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे। तर सुरुवातीला आपण पदार्थ विज्ञानचं बघूया। आता या पदार्थ विज्ञानचा तुम्हाला थेरी पेपर सोपाच गेला असेल, आपल्या सगळ्या स्टुडंटला एकदम सोपा पेपर गेला होता। मॉडेल क्वेश्चन पेपर आपण जे सेट केले होते त्यातूनच सगळे क्वेश्चन्स आलेले होते। त्यानंतर लास्ट मिनिट IMP चा सुद्धा खूप मुलांना फायदा झालेला। आता आपण पदार्थच्या वायवा बद्दल बोलूया। तर वायवा कशा पद्धतीने कंडक्ट केली जाते, तर बघा सुरुवातीला तर वायवाला जाताना आपण कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे, तर काय काय नेलं पाहिजे, वायवाला सोबत काय काय घेऊन जायचं हे पहिल्यांदा डिस्कस करूया। तर वायवाला जाताना पहिल्यांदा तुमचं हॉल तिकीट घेऊन जायचं आहे। त्याचबरोबर कॉलेजचं जे ID कार्ड आहे, कॉलेजचं ID कार्ड, त्यानंतर जे काही तुम्ही जर्नल असेल तुमचं किंवा रेकॉर्ड बुक काय असेल, तर हे सगळं घेऊन जायचंय। त्यानंतर कशा पद्धतीने जायचे, तर आपला लुक जो आहे हा फॉर्मल लुक असला पाहिजे। फॉर्मल लुक मध्ये आपल्याला जायचं आहे, म्हणजे प्रॉपर शेविंग करून जायचे। शूज जे आहेत आपले शूज प्रॉपर क्लीन असले पाहिजे, फॉर्मल असले पाहिजे। त्यानंतर आपली जी काही बॉडी लँग्वेज ही काम असली पाहिजे, पोलाइट असली पाहिजे। अशा पद्धतीने आपल्याला जायचं आहे। म्हणजे आपलं ओव्हरऑल काय काय हॉल तिकीट, ID कार्ड, जर्नल किंवा रेकॉर्ड बुक, त्यानंतर फॉर्मल लुक मध्ये आपल्याला त्या ठिकाणी प्रेझेंट राहायचंय। आता बघूया आपण कशा पद्धतीने वायवा आपली असते। आपला जो थेरी पेपर आहे, थेरी पेपर किती मार्कचा असतो, आपला पेपर 1 100 मार्क आणि पेपर 2 100 मार्क, हे दोन मिळून 200 मार्कचा आपल्याला थेरी पेपर असतो, बरोबर। त्याचप्रमाणे जे काही प्रॅक्टिकल आहे किंवा ज्याला आपण वायवा म्हणतो, ते सुद्धा 200 मार्कचं असतं। या 200 मार्क्सचं कसं डिवायडेशन केलेलं आहे ते पहिल्यांदा बघूया। हे जे काही 200 मार्क आहेत हे कसं याला डिवाइड केलंय, तर प्रॅक्टिकल जे आहे यामध्ये ऍक्च्युअल प्रॅक्टिकल 100 मार्कचं आहे। त्यानंतर जी काही वायवा आहे आपली, वायवा 60 मार्काची आहे। त्यानंतर आपलं जे काही इलेक्टिव्ह आहे, इलेक्टिव्ह 10 मार्काचे आहेत। आणि जे काही इंटरनल असेसमेंट आहे आपली, इंटरनल असेसमेंट 30 मार्काची आहे। असे मिळून टोटल 200 मार्क होतात, बरोबर। प्रॅक्टिकल 100 मार्काचं, त्यानंतर वायवा 60 मार्काची, 10 मार्काची इलेक्टिव्ह आणि 30 मार्काचे इंटरनल असेसमेंट, अशी मिळून 200 मार्काची आपलं प्रॅक्टिकल असते। 200 मार्क थेरी, 200 मार्क प्रॅक्टिकल। तर आपल्याला थेरीमध्ये 100 मार्क पाहिजे, म्हणजे पेपर 1 पेपर 2 मिळून 100 मार्क, आणि या प्रॅक्टिकल मध्ये 200 पैकी 100 मार्क आपल्याला पासिंग साठी पाहिजे असतात। तर बघूया यामध्ये कशा पद्धतीने वायवा कंडक्ट केली जाते, वायवा मध्ये काय काय होतं। तर यामध्ये प्रॅक्टिकल जे आहे 100 मार्क, हे 100 मार्कचं कसं डिवायडेशन केलेलं आहे, तर यामध्ये बघा स्पॉटिंग जे आहे हे आपल्याकडे 4 स्पॉट आपल्याला दिलेले असतात। 4 स्पॉट, प्रत्येक स्पॉट 5 मार्काला एक, म्हणजे 4 पंचे 20, 20 मार्काची स्पॉटिंग असते आपल्याकडे। स्पॉटिंग 4 स्पॉट असतात आणि एक स्पॉट 5 मार्काला असतो, म्हणजे हे मार्क झाले 20। आता या स्पॉटिंग मध्ये काय विचारले जातात, तर यामध्ये प्रॉब्लेम बेस ऑन प्रिन्सिपल, म्हणजे जसे की प्रत्यक्ष प्रमाण आपल्याकडे टॉपिक आहे। प्रत्यक्ष प्रमाण आपण काय सांगितलं होतं, जेव्हा इंद्रियांचा सन्निकर्ष होतो त्यातून जे ज्ञान उत्पन्न होते तेव्हा आपण त्याला प्रत्यक्ष म्हणतो। म्हणजे हे त्याचबरोबर प्रत्यक्ष बाधक भाव आहेत, म्हणजे प्रत्यक्ष बाधक भाव कसं, जसं की आपण जे बघतोय आता आपल्याला बघायला अडथळा येतो, म्हणजे प्रत्यक्षाच्या ज्ञानाला अडथळा आणणारे भाव आहेत। जसे की अति दूर एखादी वस्तू असेल किंवा अति जवळ एखादी वस्तू असेल, किंवा आपण जे पाहतोय डोळ्यांनी, त्या डोळ्यांनाच आघात झाला असेल, त्याला इंद्रियाघात म्हणतो आपण। तर हे जे काही प्रत्यक्ष बाधक भाव आहेत, याच्यावरती तुम्हाला स्पॉटिंग असणारे पहिला स्पॉट असणारे यावरती। त्यानंतर दुसरा स्पॉट असणारे वाद वरती। आता वाद खूप जास्त आहेत आपल्याकडे, सत्कार्यवाद आहे, असत्कार्यवाद आहे, क्षणभंगुरवाद आहे, पिलूपाकवाद आहे, पीटरपाकवाद आहे, अनेकांतवाद आहे। सगळे वाद जे आहेत, या सगळ्या वादांपैकी एक कोणताही वाद यावरती एक स्पॉटिंग असणार आहे तुम्हाला। त्यानंतर तिसरा स्पॉट जो आहे हा अभाव किंवा समवायवरती असणार आहे। त्यानंतर चौथा स्पॉट असणार आहे उपमान किंवा युक्तीवरती। आलं लक्षामध्ये, स्पॉटिंग समजली। 4 स्पॉट आहेत, प्रत्येक स्पॉट 5 मार्काला एक आहे, हे याचे 20 मार्क झाले। त्यानंतर जर्नल जे आहे आपलं, जर्नल 20 मार्कासाठी आहे। जर्नल किंवा रेकॉर्ड बुक किंवा प्रोजेक्ट जे काही दिला असेल तुम्हाला, तर ते 20 मार्कासाठी दिलेलं आहे।
त्यावरती तुम्हाला क्वेश्चन सुद्धा विचारले जाऊ शकतात. आता म्हणजे क्वेश्चन जास्त करून काय विचारतात की हे तुमचं अक्षर आहे का मॅच करतात, एक वेळ बघतात, एखादं पेज बघतात त्यातलं तू बरोबर लिहिलं आहे का कंटेंट, एक वेळ चेक करतात आणि हे जे मार्क्स देऊन टाकतात. त्यानंतर प्रॅक्टिकल 1 आणि प्रॅक्टिकल 2 असे आपल्याकडे आहे 30 आणि 30 60 मार्काचे. आता हे प्रॅक्टिकल 1 मध्ये काय आहे, तर यामध्ये 10 मार्क आहेत. कशाला 10 मार्क आहेत, तर आयडेंटिफाय पंचमहाभूत डॉमिनन्स इन गिवन द्रव्य. एखादं द्रव्य देतात, त्यामध्ये कोणतं महाभूत डॉमिनंट आहे हे विचारलं जातं, तर हे 10 मार्कासाठी आहे. त्यानंतर सामान्य विशेष इन गिवन द्रव्य, जे एखादं द्रव्य देतील त्यामध्ये सामान्य आहे, गुण सामान्य आहे ते द्रव्य, कर्म सामान्य आहे, कशामध्ये यूज केलं जातं तर हे विचारलं जातं. त्यानंतर आयडेंटिफाय द गुणाज इन द गिवन द्रव्य, एखादं द्रव्य देतात आणि त्यामध्ये कोणतं गुण आहेत हे तुम्हाला विचारलं जातं. तर हे झालं प्रॅक्टिकल 1, हे 30 मार्कासाठी झालं. 10 मार्काला एक 3 3 गुणिले 10 30 मार्क. त्यानंतर आहे प्रॅक्टिकल 2. आता प्रॅक्टिकल 2 मध्ये बघा, यामध्ये 10 मार्काला एक दिलेलं आहे. यामध्ये पहिलं जे दिलेलं आहे एनी 3 दिलेलं आहे, यामध्ये 3च विचारले जातात. तर आयडेंटिफाय अँड एक्सप्लेन द कार्यकारण विथ टाइप्स इन द गिवन प्रॉब्लेम. यामध्ये कार्यकारण जे आहे याचे टाईप सोबत तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर फ्रेम अँड राईट पंचावयव वाक्य, जे की पंचवायू वाक्य आपण कुठे बघितले होते, अनुमान प्रमाणामध्ये. अनुमानाचे प्रकार जेव्हा आपण सांगितले, स्वार्थ अनुमान, परार्थ अनुमान. परार्थ अनुमान म्हणजे इतरांना समजून सांगण्याकरिता जे पंचावयवांचा वापर केला जातो. तर या पंचावयवांच्या वापराबद्दल पंचावयवांच्या वाक्याबद्दल किंवा त्याच्या उदाहरणाबद्दल तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर आयडेंटिफाय व्याप्ती. व्याप्ती कशाला म्हणायचं, पक्ष काय, साध्य काय, हेतू काय हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. पक्षधर्मता, सपक्ष, विपक्ष. त्यानंतर हेत्वाभास, एखाद्या एक्झाम्पल मधला हेत्वाभास काय तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर वाद जे आहे ते वादवर काय ऍप्लिकेशन आहे हे विचारलं जाऊ शकतं. उपमा, संज्ञा संधी संबंध जो काय आहे, एखाद्या एक्झाम्पल देतात त्यामधला संज्ञा संधी संबंध काय हा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर वायवा. आता ही जे काही वायवा आहे, वायवा किती मार्काची आहे, आपल्याला 60 मार्काची आहे. या 60 मार्कामध्ये तुम्हाला काय 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 विचारलं जातं, तर बघा हे 60 मार्काचं डिवायडेशन कसं असतं, तर तुम्हाला श्लोक विचारले जातात. श्लोक पहिल्यांदा तुम्हाला 10 मार्क्ससाठी विचारले जातात. मिनिमम आपल्याला 10 श्लोक पाठ पाहिजे, जे की आपण श्लोकाचे वेगळे PDF तुम्हाला प्रोव्हाइड केले होते. त्यामधले छोटे छोटे होईना पण 10 श्लोक पाठ करून जा. त्यानंतर आहे क्वेश्चन ऑन दर्शन. आता दर्शनावर कशा पद्धतीने क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, की अक्षयवाद गौतम जे आहेत यांनी कोणतं दर्शन लिहिलं, किंवा सांख्य दर्शन आहे, सांख्य दर्शनांनी कोणते वाद सांगितलेले आहेत, सृष्टी उत्पत्तीचा क्रम कोणत्या दर्शनकाराने सांगितलेला आहे, अष्टांग योग मधलं यम जे आहे, यमाबद्दल काय मत आहे तुमचं, म्हणजे काय काय सांगितलं, यम काय आहे, नियम काय आहे, हे सगळं विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर क्वेश्चन ऑन द्रव्य गुण कर्म. आता द्रव्य गुण कर्म या 3 चॅप्टर मधून तुम्हाला 10 मार्क्सचे क्वेश्चन हे विचारले जाऊ शकतात. आता एवढं प्रॉपरली फॉलो होते का सर, तर एवढं प्रॉपरली फॉलो होत नाही. तुम्हाला प्रत्येक वेळी द्रव्य गुण कर्म याच्यातूनच क्वेश्चन विचारले जातील असं अशातला सुद्धा भाग नाही. हे सगळं आयडियल आहे, हे तुम्हाला विचारतीलच असं नाही. तुम्हाला काय विचारलं जातात, बेसिक. आता बेसिक काय, श्लोक विचारले जातात. त्यानंतर अजून काय, तर पदार्थ म्हणजे काय, आपण सांगूया पदार्थ, पदस्य अर्थ पदार्थ. त्याचबरोबर तुम्हाला विचारलं जातं की प्रमाण काय आहे, अनुमानाची एखादी तुम्हाला व्याप्तीबद्दल विचारलं जाऊ शकतं, पक्षधर्मता काय आहे. अशा त्यांच्या मनाने सुद्धा ते क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. असं नाहीये की ते या फॉर्मॅटनुसारच जाणार आहेत. आलं लक्षात. सामान्य विशेष समवाय, आता जे काही द्रव्य सामान्य सांगितले, गुण सामान्य, कर्म सामान्य सांगितले, तर याबद्दल सुद्धा जास्त क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्यानंतर आहे बस क्वेश्चन ऑन कार्यकारण भाव, यावरती 10 मार्कचे क्वेश्चन यांनी दिलेले आहेत. त्यानंतर इंटरनल असेसमेंट आहे, जी की इंटरनल असेसमेंट आपल्याला 30 मार्क पैकी जेवढे मार्क पडले तेवढे देतात. आणि इलेक्टिव्ह जे आहेत, हे इलेक्टिव्ह 10 मार्काचे मिळून असे 200 मार्कचं आपल्याला प्रॅक्टिकल आहे. या 200 मार्क पैकी आपल्याला 100 मार्क घ्यायचे आहेत. बघा आपल्याकडे एकदम सोपं आहे, स्पॉटिंग तुम्हाला एकदम इझी होऊन जाणार आहे. वायवा बद्दल तुम्ही एखाद 10 जरी श्लोक सांगितले, 4-5 जरी श्लोक सांगितले, आणि वायवा देताना आपल्याला एकदम पोलाइटली बोलायचं आहे. एखादा क्वेश्चन जर येत नसेल
तर थोडा वेळ विचार करायचा त्याचा. जर आला तर सांगायचं, नाही आलं तर पोलाइटली सॉरी म्हणून टाकायचे. आपली लँग्वेज ही ॲरोगन्सवाली वाटली नाही पाहिजे, ॲग्रेसिव्हवाली वाटली नाही पाहिजे. कारण की खूप मुलांना काय असतं, की हातवारे करायची सुद्धा सवय असते माझ्यासारखी. मी आता जे बोलताना करतो असं तसं. तर हे टाळायचे ते त्या ठिकाणी. हा काय आहे त्या ठिकाणी इंटरव्ह्यू आहे, म्हणजे वायवा आहे. हा काय संभाषण नाही, डिस्कशन नाही आहे दोघांमधलं. त्यामुळे आपण शांत गेल्यानंतर खुर्चीवरती बसायचं किंवा हाताची घडी घालू शकता तुम्ही आणि जे काही एक्झामिनरनं विचारलेलं आहे, तर ते एकदम शांतपणे पोलाइटली त्यांना बोलायचं आहे. नाही आलं तर सॉरी म्हणून टाकायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे वायवाला टॅकल करायचं आहे आणि वायवामध्ये कोणाला फेल करत नाहीत. मॅक्सिमम टाईममध्ये जे काही प्रायव्हेट कॉलेज आहे, ते प्रायव्हेट कॉलेजवाले तर करतच नाही आहेत. फक्त तुम्ही त्यांच्यासोबत काहीतरी वाद झाले नसतील तुमचे किंवा तुमचं काहीतरी कशामध्ये नाव असेल किंवा भांडण वगैरे काही केलं नसेल तुम्ही तर. किंवा शिक्षकांना तुम्ही उलटं वगैरे बोललं नसेल तर तुम्हाला ते पासच करतात. असं काही नाही आहे, की ते नापास करतात. फक्त थोडंसं जे काही गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, गव्हर्नमेंट कॉलेजवाल्यांना थोडंसं अभ्यास करण्याची गरज आहे आणि सगळ्यांनीच व्यवस्थित अभ्यास करून जायचं आहे. वायवामध्ये बेस्ट परफॉर्मन्स करायचा आहे. थँक यू सो मच. ऑल द बेस्ट.